नमस्कार, माझं नाव वल्लरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशमध्ये कंपॅरिझन कसं करायचं ते बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कंपॅरेटिव्ह फॉर्म आपण कधी वापरतो ते बघूया. तर जेव्हा पण आपल्याला कुठली दोन माणसं, जागा, गोष्टी किंवा कृती यांमध्ये कंपॅरिझन करायची असते, तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरतो. तर आपण कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरताना ॲडजेक्टिव्हज अँड ॲडव्हर्ब्सचा उपयोग करतो. तर आपण आता आधी बघूया की ॲडजेक्टिव्हचा आपण यूज कधी करतो. ॲडजेक्टिव्हजने आपण कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये नाउन्स कंपेअर करतो. आता नाउन्स म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल नाउन्समध्ये काय येणार? पीपल, प्लेसेस किंवा थिंग्स. आपण ॲडजेक्टिव्हजने नाउन्स आपण हे कंपेअर करतो. तर आता आपण एक्झाम्पल बघूया ह्याचं. द रेड कार इज फास्टर दॅन द ब्लू कार. आता ही दोन नाउन्स आहे, रेड कार आणि ब्लू कार. ओके, तर आपण हे नाउन्स कंपेअर करताना इथे आपण ॲडजेक्टिव्ह यूज केलेलं आहे. कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये आपण ही दोन नाउन्स कंपेअर करताना ॲडजेक्टिव्ह यूज केलंय, फास्टर. आता आपण बघूया कंपेअर करताना आपण ॲडवर्ब कधी यूज करतो. जेव्हा आपण वाक्यामध्ये दोन ॲक्शन्सला कंपेअर करतो तेव्हा आपण ॲडवर्बचा यूज करतो. आता फॉर एक्झाम्पल, शी रन्स मोर क्विकली दॅन ही डज. ती त्याच्यापेक्षा जास्त जोरात पळते. तर ही रनिंगची ॲक्शन जी आहे, ही ॲक्शन आहे, जी वर्ब आहे. तर ते आपण कंपेअर करताना इथे मोर क्विकली हे ॲडवर्ब वापरलंय. जेव्हा कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरायचा असतो तेव्हा जर शॉर्ट वर्ड्स असतील तर आपण त्याला ER लावतो. फॉर एक्झाम्पल, चीप. चीपचं काय होणार? चीपर. फास्टचं फास्टर. तसंच थिनचं थिनर. अशा पद्धतीने जेव्हा शॉर्ट वर्ड वायने एंड होतो तेव्हा आपण IER लावतो. फॉर एक्झाम्पल, लकी, लकीयर, अर्ली, अर्लियर, इझी, इझियर. इथे सगळीकडे आपण IER लावलेलं आहे आणि इथे शॉर्ट वर्ड असल्याने आपण इथं ER लावलेलं आहे. आता शब्द जेव्हा मोठा असेल, लॉंग वर्ड असेल, तेव्हा आपण ER लावत नाही. तेव्हा आपण मोरचा यूज करतो. हा मोरचा यूज कधी करतो? जो शब्द आहे त्याच्या आधी. फॉर एक्झाम्पल, एक्सपेन्सिव्ह. आता आपण कंपॅरेटिव्ह फॉर्म करताना एक्सपेन्सिव्हर वगैरे नाही करणार आहे. आपण इथं एक्सपेन्सिव्हच्या आधी मोर वापरणार आहे फक्त. मोर एक्सपेन्सिव्ह. सिरियस, मोर सिरियस. कम्फर्टेबल, मोर कम्फर्टेबल, एटसेट्रा. असं आपण कंपॅरेटिव्ह फॉर्म वापरताना कंपॅरेटिव्ह फॉर्मचा जो वर्ड वापरलाय, फॉर एक्झाम्पल मोर एक्सपेन्सिव्ह जर आपण वापरलंय, ठीक आहे, जर मोर एक्सपेन्सिव्ह आपण वापरलं तर त्याच्यानंतर दॅन लिहायचं. जर आपण चीपर वापरलंय, फॉर एक्झाम्पल जर आपण चीपर वापरलंय तर चीपर दॅन, आणि मग पुढचं जे असेल ते आपण ज्याच्यामध्ये कंपेअर केलंय ते पुढे येणार. आता आपण दॅन कसं वापरणार वाक्यामध्ये, आपण कंपॅरेटिव्ह फॉर्म कसा फॉर्म करणार ते आपण बघूया. तर त्याचं एक्झाम्पल होईल, दिस हॉटेल इज चीपर. आता आपण चीपर हे वापरलंय तर त्याच्या पुढे येणार दॅन. ओके, दॅन द लास्ट वन. म्हणजेच हे हॉटेल आधीच्या हॉटेलपेक्षा स्वस्त आहे. अजून एक एक्झाम्पल होईल, गोइंग
बाय प्लेन इज मोर एक्सपेन्सिव्ह. आता जसं आधी सांगितलं तसं एक्सपेन्सिव्ह हा मोठा वर्ड असल्याने आपण इथे मोर वापरलेला. हा मोठा वर्ड आहे त्यामुळे इथे मोर वापरले. मोर एक्सपेन्सिव्ह दॅन गोईंग बाय कार. म्हणजे प्लेनने जाणं हे कारने जाण्यापेक्षा जास्त महाग पडते. आता ह्याला पण काही काही एक्सेप्शन्स आहेत की जिथं आपण ER किंवा मोर दोन्ही वापरू शकतो. एक्सेप्शन्स मध्ये आपण वर्डच्या शेवटी ER किंवा वर्डच्या आधी मोर हे दोन्ही वापरू शकतो. हे एक्सेप्शन्स आहेत. फॉर एक्झाम्पल वाईट, शॅलो, नॅरो, सिंपल, क्लेवर एटसेट्रा. आता हे एक्सेप्शन्स आहेत की जिथं आपण ER म्हणजे क्वाइटर किंवा मोर क्वाइट हे दोन्ही वापरू शकतो. तर आपण ह्याचं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल शी इज क्वाइटर अराउंड हिम. आता आपण इथं क्वाइटला शेवटी ER लावलंय कम्पेअर करताना. आता हेच आपण असं पण म्हणू शकतो की शी इज मोर क्वाइट अराउंड हिम. अजून एक एक्झाम्पल होईल द रोड्स हिअर आर नॅरोअर. आता आपण नॅरोला ER लावले. आता हे पण बरोबर होईल. आणि दुसरं वाक्य काय करू शकतो आपण, द रोड्स हिअर आर मोर नॅरो. आता ही दोन्ही वाक्य बरोबर आहे कारण आपण इथे मोर आणि ER दोन्ही वापरू शकतो या शब्दांना. आता आपण कंपॅरेटिव्ह फॉर्म करताना कुठल्याही शब्दाला ER लावले और त्याच्या आधी मोर वापरले. तर याच्यामध्ये काही काही इरेग्युलर ऍडजेक्टिव्ह आणि वर्ब्स असतात. त्यामध्ये आपण ER किंवा मोर हे दोन्ही वापरत नाही. फॉर एक्झाम्पल गुड. गुड हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि याचं ऍडवर्ब होतं वेल. तर याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म करताना आपण गुडर किंवा वेलर असा होत नाही किंवा मोर गुड किंवा मोर वेल असं होत नाही. तर काय होतो, बेटर. तसंच अजून एक एक्झाम्पल होईल बॅड. बॅड हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि बॅडचं ऍडवर्ब होतं बॅडली. आता याचा कंपॅरेटिव्ह फॉर्म आपण काय करणार, तर वर्स. अजून एक एक्झाम्पल होईल फार. फारचा कंपॅरेटिव्ह फॉर्म होतो फर्दर किंवा फादर. आता गुड आणि वेलचं एक्झाम्पल काय होईल, शी प्लेज वेल प्रॉबेबली बेटर दॅन हिम. इथं आपण बेटर वापरलेलं आहे. याचं एक्झाम्पल काय होईल बॅडचं, यू स्पोक बॅडली टू हर वर्स दॅन शी एक्सपेक्टेड. आता इथं आपण वर्स दॅन वापरलं ना, इथं बेटर दॅन वापरलं. आता फारचं एक्झाम्पल घेताना आपण काय म्हणू की इट वॉज अ लॉंग वॉक फ्रॉम द स्टेशन टू युअर हाऊस. फर्दरच्या ऐवजी आपण इथं फार्दर पण वापरू शकतो. फार्दर देन आय थॉट. आता हे जे फर्दर आहे हे आपण ॲडिशनल या अर्थाने सुद्धा वापरू शकतो. तो फार्दर हा वर्ड नाही वापरू शकत. तर त्याचं एक्झाम्पल काय होईल, लेट मी नो इफ यू गेट एनी फर्दर न्यूज. म्हणजे इथं पुढे तुला काही ॲडिशनल माहिती मिळाली तर मला सांग अशा अर्थाने फर्दर वापरलेलं. इथं आपण फर्दर वापरतो, फार्दर वापरत नाही. आता शेवटी मी स्क्रीनवर काही एक्सरसाइज देत आहे. त्याची उत्तरं मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही मला त्याची आन्सर्स कमेंट्समध्ये कॉमेंट करून पण देऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. दिलेली माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.